मला सत्यता मांडायला आवडेल. माया हो, तुम्ही माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहात. डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, कारण माझा जगाचा मालक जर डोक्यावर पदर घेत असेल तर आपण नको का घ्यायला? बरोबर आहे का नाही? अगो सांगू का तुमले, सोपं सोपं करी सांगस. आता राष्ट्रपती वहिनी होती आपली काना देशनी बाई प्रतिभाताई पाटील. माले प्रतिभाताई पाटील ना एक फोटो देखाडा बिगर पदर ना, शेका एखादा फोटो कोण नजर मा. राष्ट्रपती होई गी बाई तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. खरं आहे ना बाबा, टोपीवाला बाबा, खरं आहे ना? राष्ट्रपती होई गी बाई तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जास ने पलो तीरपा खोशिले बानट सुरूत नाही पदरले. बचत गटनी मीटिंगले जा पलो तीरपा खोशिले. वो सांगू काकू तू खिचडी वाटस वो बहीण, पदर दडकायले ओ काकू. राष्ट्रपती बाई बिन पदरनी राहत नाही आणि बचत गटनी मीटिंगला जात पलो तीरपा कोशिले ती भांडण सोडत न्या. पदर लिहिले हो मस्त वजन माराज माणूस बाई बी. बरोबर आहे का नाही? तुम्ही लग्नेस मजा तीच बहिणीस वन. गरीब मा गरीब बाई मजुरी करणार बाई सुद्धा 1000 ते 2000 ने साडी नेसस लगीन मा. बरोबर आहे की नाही? गरीब मा गरीब बाई 1000-2000 ने साडी नेस. पैसा वाला बाई 5-10 हजार ना पुढे ना खर्च राहतो. 5-5, 7-7 हजार साड्या नेसतीस आणि पलो तीरपा खुशी लेतीस आणि 75 न पडक गुंडाय गुंडाय फिरतीत बानड सुरूत नाही. ते काय शेत ना एवढी माझी साडी लिहिले तोच पदर दडकायले हो ना. पलो तीरपा कोसले 75 न पडक गुंडायले येडी. इतली मागानी साडी आहे मस्त डोक्यावर पदर टाकले हो. आणि काय नाही बरं डोकामा काय राहत, फक्त तो 10 रुपयाना गजरा बांधलेला तो दकाडान करता पलो तीरपा कोशिले. 10 रुपयान वस्तू दकाडान करता. अब 1000-1500 रुपयाना पदर खुल्ला मोक्या सोडडेस काकू. आखो एक वस्त्र येले आपल्याकडे, आपला त्यांना काहीच संबंध नाही. बरं सिटीज मा चांगला खेळ माताडेले त्यांनी, खेडागाव माते कोपरे कोपरे ते वस्त्र आणि आपला काहीच संबंध नाही. कोणतं गाऊन? मला तो गाऊन जर दिखना ना मला असं वाटत या नका चाकू घाली कोण कट टाकू झाला. आणि एका दिन राग मग उपाडी दिसू त्या गाऊनले राहू देणार नाही मला. हो इतले सुंदर बाया त्या गाऊन घालले ते मजा नाही दिसती बहिणी म्हणतो. साडी नेसो डोकार पदर टाकू असं वाटत ना नांदरी गडनी देवीची राहिनी असं वाटत. बिगर पदरनी बाई आणि गाऊनवाली बाई मला असं वाटत हो बापरे दिल्ली तुरड कधी फिरायनी हो. बहिणी म्हणून तुम्हाला शरीरले जर काही व्याधी असेल तर नक्कीच तुम्ही गाऊन घाला. आणि रातपाटना सवय पडीत जायला ते घालत जर तुम्ही रातपाटना गाऊन, पण गाऊन घाला ना आपला आपला घरमा रूम पडी राहू ना बाहेर निघा ना निघून आहे ना. ते गाऊन घाले नाही तुम्ही काय चांगल्या दिखत नाही. आपण पहिले बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडी गाठ दिखता का तसे दिखतीस तुम्ही गाऊन घाले नका घालत जाऊ बहिणीचं. मस्त साड्या नेसो वजन मारावं कुशाल गाऊन घाले ती येड्या तेवढं बरं आहे. अगो तुमच्याकडे कोणतीच बाई घालत नाही हो. मी पटत होता ना सांगत बहिणी आता ना काहीच सांगलं नाही माझ्या. वजन मारावं मस्त साडी नेशीशी ते आपलं वस्त्रच नाही, पण शरीरले जर खरंच काही व्याधी असेल तर घालायला पाहिजे. पण वायबार काही ना काही काम नाही काहीच नाही हो. इथलं उलट कर टाकायचं ना. स्वतः जगाचा मालक गावात प्रवेश साडी नेसला जगाचा मालक आणि गावात प्रवेश करायचा आहे ना. दर्जन जोडे उन्हानं पायमाना चप्पल आत्मा धरलीनतात देवनी. काही नियम होतात आपला हिंदू धर्माना. पहिले या बसेल बाया आहेत ना ज्या 40 पुढल्या काकवाश आहेत ना 50 पुढल्या माया तिसले विचारा. पहिले आहे ना वावर माई दिनभर थकीशनी येत बाया दिनभर वावर मा काम करेत. नवरा 1 तास पहिले काढ दे जा पटकन रांदी ठेव मी येस तिथला मा. नवरान पहिले 1 तास पहिले येल रा 1 तास मा रांधणं विषय म्हणजे नवरा येऊन पहिले रांधणं विषय आणि नवरानं जेवण होतात झोपीन म्हणजे खाटगादी बी टाकी ठेवून विषय. एवढा तराडा होता पहिल्या पैसे. या बाबा लोकेस ना घर दकी जायले पहिल्या बाईसले भयान तराडा होता. नवरा येऊन पहिले रांधी ठेवणं झोपान पहिले खाटगादी टाकी ठेवणं एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. इथल्या नियम मारा आहेत. आते कस काय वातावरण आहे आते
हा ते मन बहीण आरताली का ना उपास धरलेस गलीमाची आपेत पिरसने आहो भाऊ पोर हेले झोका देस हो आप्पा तू काय करा ना हो म्हणा काका पुरं उलट करीन दी देलशे बाकी बाकी ना त्या बाईले सांगतो तू झोप का मी कांदा टमाटा कापी दिसू झोप अरे काय वायबार धंदा धरले म्हणजे सुख दुःख समजेल आलं पाहिजे हे बी बरोबर आहे पण उजीची येडापणा बी नाही करू बा खरं आहे का नाही बहिणी मी खरं बोलायला जी येईल खरं बोलाय ना म्हणेशील मागच ते भेटस लबाड बोलतो लोक कवच ना वगैरे देतात मला जुने नियम पाळायला पाहिजे पण जुनं काहीच राहिलं नाही आता 2-4 इयत्ता शिकी जातस ना त्यासले असं वाटस ना आम्ही गैराशी केलेत काही पोरसले कीर्तनले बोलावा बरे बा ते वातावरण आमना सर्व तरुण भाऊ देखा कसा टाळलीस नव्हता तुम्ही बी येलेत वा तरुण नाही तर काही आहे ना 10वी 12वी नापास बी सांगता हा ते आपलं काम नाही महाराज कीर्तन मग रे भाऊ सुशिक्षित आहे मी का रे हो 10वी 12वी वाला आम्ही डिग्र्या शिलगाय चेटेलेत राडे तू 10वी 12वी कुठला राहणार आप्पा आपल्या धर्माचं नियमाचं पालन करावं कीर्तन पण काही एवढं सोपं नाही कीर्तन काय ऐकलं पाहिजे ऐका ना कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही आपली धर्माची संस्कृती आहे दादा धर्माच्या नियमाचं पालन केलं पाहिजे बरोबर आहे का नाही पण जुनं काहीच राहिलं नाही आता बट नवं ही राहिना पहिले गाव मागुसान पहिले बाया आहेत ना वावर माहीन दमी तर की येल राहत गाव मागुसान टाइमले पायमाना चप्पल हात मा धरली आहेत बहिणीस्वर आकू सांगू का जर तसा वातावरण मा डोकावर वज आहे चाराना किंवा लाकडेस न आणि असा टोपीवाला बाबा जर दिकी जाय ना ती पोरगी ओळखे नाही सुनबाई ओळखे नाही कोणशे म्हातारा मना सासरा लागस का जेट लागस पण डोकामा एकच विचार मनापेक्षा मोठा आहे म्हणजे मना जेट लागस नाही ते सासरा लागत असेल तर बाई काय करी जुन्या बाया बसल्यात आजूबाजूमा विचारल्या काय करीत माहितीये का समोर तो जर कधी एखादा म्हातारा दिक जाय ना डोकावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभी राहाय पहिली बाई नाही माय पहिले म्हाताराला निघी जाऊ दे मग मी जासू बरोबर आहे ना बाबा पहिल्या बाईस ना नेम माडी बरोबर आहे ना हा पहिल्या बाया कोणतरी प्रतिष्ठित व्यक्ती राह ना आपल्यापेक्षा मोठा आहे नियमनं पालन करणं पडी तो माणूस निघे तो लगून तोंड तिरप करीस नाही उभी राह तू बाबाला निघ जाऊ दे मग आता मन माय जाय कितला नियम होता आता कसं काय वातावरण गावमा नान आपला तीन मोठा मन बहीण ते सगळा सासराना सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करत काही विषय नाही राहिले आता खरं आहे का नाही पण या बहिणीसले बोलान टाइमले म्हणा आता बी हात जोडी विनंती शे याच्या बसेलेत ना या टोपीवाला बाबा यासले विचारा आते ज्या वय राहणार ना बाकी ना म्हणजे सर्वात सारखा आहेत असं बी म्हणणार नाही पहिला ज्या सासरा होतात ना इथला नेममार आहेत ना जर कधी त्यासले पुडी खाणीशे तरी सुनबाईन समोर काय येत नाही नको भाऊ मन सुनबाई काय विचार करी मायो मन सासरा बी वाय बरशे बायकोन सांगे सुद्धा बोलायला घाबरेत पहिला म्हातारा सुनबाईन समोर असं वातावरण होतं मनीषीन त्या सुनबाया बी इज्जत करेत बरोबर आहे का नाही आतेच्या वय राहणार ना त्या बटा सुशिक्षित सासरा आहेत ती सुनबाई अंग दाल पाणी गरम करस नाही इथली चड्डी घालीस नाही अंग शेकस हो आप्पा तू धोतर नेस रे हो म्हणा चिड हा तू इथलची चड्डी घालीन होऊन पुढे बशी घ्या भानट सोडत ना मराल पदरली ती तुला दकीश एका ते टाई वाजत नाही ना दोन्ही बाजू सारख्या पाहिजे चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण करण्यासाठी माझा जगाचा मालक चोखोबाची बहीण बनून आला आणि बहीण बनून आल्याच्या नंतर गावात प्रवेश केला दरवाजावर धाप टाकली आणि आवाज दिला ग वहिनी दरवाजा उघडना चोखोबाच्या पत्नीनं बाहेर यावं म्हणले ननंदबाई आल्यात ननंदबाई घरात शिरल्या पर खरी ननंदबाई होती का जगाचा मालक विटेवरनं उडी मारतून भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो दादा पॉइंट नोट करा म्हाताऱ्या बाबांना समजेल महिला मातांना सगळ्यांना समजेल तरुण भावांना कदाचित समजेल रजस्वला स्त्रीला मंदिरात जायला 4 दिवस प्रवेश नसतो बरोबर आहे ना मायाव रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश निषेधा जाऊ देत नाही किंवा स्वतःच बाई जात नाही रजस्वला स्त्री 4 दिवस मंदिरात प्रवेश करत नाही मूर्ती दगडाची आपण प्राण प्रतिष्ठा करतो त्याच्यात प्राण येतो हा आपला भाव आहे
तो पण सत्यच आहे. पण नास्तिकांच्या भाषेत जर पटवायचं म्हणलं, दगडाचा देव आहे त्याच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. पर माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे, असा भक्तांची सेवा करतो, भक्ताच्या बायकोचं बाळणपण सुद्धा करतो. एवढा उदार अंतकरणाचा आहे. किती उदार अंतकरणाचा आहे. रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. या रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही, पण माझा जगाचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळणपण करतो. दादा किती किती खालच्या पातळीचं काम करतो. हो, नुसतं एक उदाहरणावर साधक म्हणतात आम्हाला पटत नाही. जर कोर्टात केस असेल आणि ती जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावे पाहिजेत, आणि एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही, म्हणून आम्हाला दुसरा पुरावा अपेक्षित आहे. महाराजांनी कोणचा दिला मी तर पहिलेच सांगितलं. आपण तुकोबरा यांच्या पायाची दुरही बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करेल आणि तुम्ही ऐका. पर काय करा, भजन करा विठ्ठल.